नमस्कार, श्री गुरुदेव दत्त. आमचा परिवार या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. आणि आता उद्या गणपती येणार आहेत आणि त्याची तयारी म्हणजे त्याच्या डेकोरेशनची तयारी ही आमच्या घरातील मुलं करत आहेत. तुम्हाला दाखवते मी. दादाचं काहीतरी चाललंय, डेकोरेशन तयार करायचं काय काय. अनन्याचं काहीतरी माळा आहे, इकडे तिकडे लावायचं चाललंय. अनु काय करायल्यास ग? होय, आजची हे हरतालिका पूजन केलेलं आहे तिथे. आणि आता असा हा सेटअप त्यांनी तयार केलेला आहे. अजून काही थोडं राहिलेलं आहे, ते करणार आहेत. मी सांगलीतून आणलेली फुले व ते सगळं वापरून काय काय डिझाईन तयार करतात पाहूया आपण. अगं पडद्याला लाव की, तिकडं कुठं भिंती चिटकते, चिकट टेप न लाव. लावणार आहे म्हणते गळ्यात. अनन्या तर खूप एक्साइटेड आहे. ती माळा लावायची सोडून गळ्यात अडकून बसली. आता गणपती बाप्पाच्या आगमनाची तयारी झालेली आहे. रात्री ते मुलांनी डेकोरेशन करून ठेवलेलं आहे. खूप छान असं डेकोरेशन त्यांनी केलेलं आहे, पाहू शकता तुम्ही, मस्त असं. आणि आता आपण गणपती बाप्पाचे स्वागत करणार आहोत. रात्री जे डेकोरेशन त्यांनी केलं ते काही त्यांना आवडलं नाही, म्हणून त्यांनी चेंज करून दुसरं डेकोरेशन केलेलं आहे. ते सुद्धा खूप छान आणि सुंदर असं झालेलं आहे. आता गणपती बाप्पाचे आगमन झालेले आहे. दादा आणि अनन्या गणपती बाप्पाला आणण्यासाठी गेले होते आणि ते गणपती बाप्पाला घेऊन आलेले आहेत. आता त्यांचे पूजन आपण करून घेणार आहोत. काढायचं नाही, काढके टाकून खायला ठेवा लवकर, प्रेसात ठेवा. साखर आणि हेच गच्च धरायचा. आरती बा मोर्या मंगलमूर्ती मोर्या, सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची, नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची, सर्वांगी सुंदर शेंदुराची, कंठे जके माळ मुक्ता फळाची. जय देव जय देव जय मंगलमूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय देव रत्न खचित पराच गौरी कुमरा, चंदनाची ओटी कुंकुम केशरा, मोपोरी चरणी घागरिया. जय देव जय देव जय मंगलमूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय देव लंबोदर पीतांबर परिवर वंदना, सरळ सोंड वक्रतुंड वाटावे सदना, संकष्टी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना. जय देव जय मंगलमूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव
घालीन लोटांगण वंदीन चरण डोळ्यान पाहिन रूप तुमचे प्रेमी अलिंगन आनंदी पूजन भावे वाईन म्हणेन मा तुमेव माता पिता तुमेव बंधू सखा तुमेव विद्याधन तुमेव सर्वं मम देवदेव कायेन वाचा मनसेन्द्रियार्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती सभा करोमि यज्ञं सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि अच्युतं केशवं राम नारायण कृष्ण दामोदरं वासुदेवं श्रीधरं माधवं गोपिका वल्लभं जानकी नायकं रामचन्द्र भजे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे गणपती बाप्पा मोरया मूर्ती मोरया। अशा तऱ्हेने गणपती बाप्पांचं आगमन झालेलं आहे आणि आरती मंत्रपुष्पांजली सर्व विधी पार पडलेले आहेत। गणपती बाप्पाचे आगमन तर झालेलंच आहे, तर गणपतीच्या नैवेद्यासाठी आम्ही काय काय केलेलं आहे हे तुम्हाला दाखवते। तर इथं पहिल्यांदा गूळ घेतलेला आहे आणि तो गूळ थोडासा विरघळून घेतलेला आहे, त्यानंतर त्यामध्ये खोबरं आणि वेलदोडे घातलेले आहेत आणि हे असं सारण करून घेतलेलं आहे। आणि आता इथे आम्ही मोदकासाठी पानं लाटून घेत आहोत। घट्ट अशी कणिक मळलेली आहे आणि त्याचे छोटे छोटे गोळे करून घेतलेले आहेत आणि इथे पाणीही लाटलेले आहेत। आता मोदक कसा भरतात हे आमची ताई दाखवते। थांबा हां म्हणा, एक चमचा सारण घालायचं। घड्या बघा ती कशा मोदकाच्या करते, व्यवस्थित अशा घड्या, छान असा मोदकाला आकार येतो। खूप छान आणि मस्त असे मोदक झालेले। आता मोदक केल्यानंतर आम्ही हे उकडण्यासाठी इडली पात्रच वापरतो, कारण त्यामध्ये भरपूर असे मोदक बसतात पण खूप छान असे उकडले सुद्धा जातात। गणपती बाप्पाला मोदक फार आवडतात, त्यामुळं पहिल्या दिवशी आम्ही मोदकाचाच नैवेद्य करतो। हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या कमेंट्स सुद्धा करा। अशा पद्धतीने मोदक तयार झालेले आहेत। आता सर्व मोदक झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवणार आहे। आता हे मोदक सर्व इडली पात्राच्या पात्यामध्ये घालून घेतलेले आहेत आणि आता हे उकडून घ्यायचे आहेत। भरपूर असे बसतात या पात्यामध्ये। गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी हे ताट तयार केलेलं आहे। आमच्या इकडे गणपती बाप्पासाठी 21 मोदकांचा नैवेद्य असतो। हे 21 मोदक, मसाले भात, बुंदीचे लाडू, पनीरची भाजी असं हे नैवेद्याचं ताट आपण गणपती बाप्पाला दाखवून घेणार आहोत। अशा पद्धतीने ज्या दिवशी गणपती येतो घरामध्ये त्या दिवशी असा सण साजरा केला जातो।